थँक्यू डीजे मास्टर. गावदेवी दहिसर विपक्षामध्ये सचिन 11 वसई. पहिल्या फेरीचा दुसरा सामना येस लेट्स प्लेचा इशारा दर्शवत असताना पंच पाहायला मिळतात. अशोकची राऊत मुख्य पंचांच्या भूमिकेमध्ये. पहिला चेंडू हाताळण्याकरिता गॅडिंग मानकर. ओहो बॅकफुटर जाऊन यावेळेस मात्र कट करण्याचा प्रयत्न पडल्यानंतर थोडा खाली राहिला. उसळी दिली नाहीये. पिचिंग जर पाहिलात तर गुडलेनच्या थोडीशी पुढे फुलर डिलिव्हरी होती. बॅकफुटर अगोदरच गेले होते साई आणि त्यामुळे डॉट बॉल येताना पाहायला मिळतोय. यावेळेसचा चेंडू अलॉंग विथ द कार्पेट कव्हर क्षेत्रामध्ये चांगलं क्षेत्ररक्षण यावेळेस मात्र घातक ठरू शकलं असतं. साईला परतावं लागू शकत होतं परंतु जरतरला थारा नाहीये. धावफलकावरती धावांचा श्री गणेशा होतोय तो अर्थातच फलंदाजी करणाऱ्या गावदेवी 11 दहिसर संघाकरिता. यावेळेसचा चेंडू खोलवर टप्प्याचा हलक्याशा हाताने केवळ बॉटम हँडचा वापर करत असताना ढकललाय. डीपमध्ये पुन्हा एकदा चांगलं क्षेत्ररक्षण केवळ एक धाव. यावेळेस सन्मानजनक फलंदाजी दोन्ही फलंदाज करत असताना पाहायला मिळतात. मग एका बाजूला साईचा विचार केला तर त्याने 2 बॉलमध्ये 1 धाव बनवली आहे. गीतेशनं एका चेंडूवरती 1 धाव बनवली आहे. पुन्हा एकदा गॅटिंग मानकर सज्ज होतोय. यावेळेचा फुलर लेन चेंडू अलॉंग विथ द कार्पेट चाललाय डीप मध्ये लॉंग ऑन कडे. क्षेत्ररक्षक थोडासा फंबल झाला परंतु जर पाहिलं तर पहिली धाव घेताना तेवढासा जोर दाखवला नाही दोन्ही बॅटरनं आणि त्यामुळं काय तर दुसरी धाव घेता आलेली नाहीये. आणखी एक एकेरी धाव मॅन्डेटरी पॉवर प्लेचं आतापर्यंत एक उपयुक्त षटक वसई संघाकरिता. गॅटिंगची ती ओळख आहे म्हणजे पॉवर प्ले मध्ये कशी गोलंदाजी करायची गॅटिंगला व्यवस्थित माहिती आहे. खोलवर टप्प्याची गोलंदाजी आता आपण गेल्या 4 चेंडूवरती आपण पाहिले. साई आणि हितेश ही जोडी मैदानावरती आहेत. खेळायचा प्रयत्न होता पायावरती चेंडू आदळलाय. धाव घेण्याची कुठलीही संधी नाहीये. डॉट बॉल ची सांगता होत असताना शेवटचा चेंडू आहे पहिल्या षटकातील गॅटिंग स्ट्रायकरला फलंदाज गीतेश. फुलर लँड डिलिव्हरी होती. अप्पीश खेळे थोडासा अप्पीश खेळे चेंडू गेलाय मिड विकेट बॉन्ड लाईनच्या बाहेर. पहिल्या षटकातील शेवटच्या चेंडूवरती षटकार. थँक्यू. पहिले 5 चेंडू पाहिले तर आपण बरोबर खोलवर टप्प्यात होतो. हा थोडासा स्लॉट मध्ये होता. थोडा ओव्हर पिच पद्धतीने ज्याला म्हणता येईल हा स्लॉट मध्ये चेंडू होता म्हणून तो बाहेर च्या दिशेने आपण जाताना पाहिलाय. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. धावा आहेत त्या धावफलकावरती 9 आणि ज्यावेळेला दोन्ही टीमच्या कर्णधाराची चर्चा चालू होती त्यावेळेला दोन्ही टीमच्या कर्णधाराने म्हटलं होतं की या मैदानावरती खेळण्याचा अनुभव दोन्ही टीमला आहे. गावदेवी दहिसरलाही आहे. सचिन 11 वसईच्या टीमला पण आहे. इनफॅक्ट या मैदानावरची टॉप 2 मध्ये जाताना पाहिलेत म्हणजे फायनल पर्यंत प्रवेश केलेले 2 संघ आहेत या मैदानावरचे. याचा अर्थ या मैदानावरती खेळण्याचा अनुभव आहे. कसं खेळायचं तेही माहिती आहे. मग या मैदानाचा अनुभव असलेला आणि या जे टॉप 2 मध्ये जाताना बऱ्याच वेळा त्या 2 संघामध्ये पाहिलंय अशा 2 संघामधली भिडण मैदानावरती चालू आहे. गावदेवी दहिसर आणि सचिन 11 वसई. पहिल्या षटक धावफलकावरती धावा 9. डेफिनेटली मागच्या सामन्याचा मागच्या स्पर्धेचा विचार केला तर मागच्या स्पर्धेमध्ये देखील वसईचा संघ जो आहे तो दाखल झाला होता. येस चेंडू चेंडू द्या चेंडू द्या. अरमान वैयक्तिक पहिल्या सांघिक दुसऱ्या षटकामध्ये दाखल झाला. त्याच्या विपक्षामध्ये स्ट्रायकरकडे साई पुरेच एकदा फलंदाजी करण्याकरता सज्ज होतोय. डीप मध्ये जर पाहिला तर यावेळेस 3 खेळाडू असणार आहेत. P2चं षटक मॅन्डेटरी पॉवर प्ले नंबर 2 लेफ्ट आर्म वेगवान गोलंदाजी करता ओळखला जातो अरमान. तो अरमान गोलंदाजी मार्क वरती. पहिला चेंडू उडवण्याचा प्रयत्न बॅटची काढा घेऊन चेंडू चाललाय मागच्या बाजूनं लॉंग लेग क्षेत्रामध्ये स्क्वेअर लेग वरून खेळाडू वेगानं आलाय. दुसऱ्या धावेचा प्रयत्न यावेळेस मात्र सहज पूर्ण होईल. साईच्या माध्यमातून दुहेरी धाव जोडली जाईल धावफलकावरती. दुहेरी आकड्यामध्ये धावफलक जाऊन पोहोचते. बिनबाद 11 या आकड्यावरती 1-1-11 11वरती धावफलक पोहोचले. आणि कॅप्टन म्हटलं होतं ज्यावेळेला बॅटिंग करण्याची संधी गावदेवी दहिसरला आली होती की पहिला सामना जो आपण 90च्या पारची धावफलक पाहिलाय तिथपर्यंत आम्हाला पोहोचायचं आहे. तिथपर्यंत आम्हाला प्रवास करायचा. प्रतिस्पर्धी संघ थोडासा तगडा आहे. बॅटिंग ऑर्डर तिथेही स्ट्रॉंग आहे आणि ते पाहता त्यांच्यावरती दबाव आणण्यासाठी प्रेशर आणण्यासाठी आम्हाला तितक्या धावा धावफलकावरती करायच्या आहेत. आता इथून वसईचा संघ सांगेल की इथून आम्हाला त्यांना 40-45 पर्यंत थांबवायचं आहे. 45 आणि 90 त्याच्यामधलंही अंतर आहे.
हा कुठे पाहिजे चेंडू होता पोलचा फटका पॉवरफुल फटका पोझिशन मध्ये आले आणि पोझिशन मध्ये येत असताना पोलचा पॉवरफुल स्क्वेअर लेग बॉन्डलेच्या थँक्यू प्रयत्न तोच करत होते जरी आपण रिप्ले मध्ये पाहिलं ना तर मागचा फटका सुद्धा असा पण लवकर खेळले होते हा बरोबर पोझिशन मध्ये आले बॅकफुटला आलं वेट थोडंसं ट्रान्सफर झालं आणि पुलचा चांगला फटका दापोलक सहाने पुढे जाऊन पोहोचलाय तो आणि खऱ्या अर्थानं साईच्या मनातले अरमान ओळखले होते की काय खेळायचंय त्याच्यामुळे टप्पा लांब ठेवला थोडस दूर ठेवला थोडा खेचला मागे टप्पा अरमाननं हा स्विचिट आता तुमच्या मनातले अरमान ओळखले साईने बिलकुल थँक्यू अगोदर रीड केलं होतं अरमानने साईला आता साईनं ओळखलं अरमानला म्हणून एकमेकांच्या मनातलं ओळखणं मनकवडा ज्याला म्हणतात मराठीमध्ये तसंही असणं गरजेचं आहे या 4 धावांनी धावफलक जाऊन पोहोचला 21-21 वरती नाबाद बिनबाद 21 धावांची सलामी आतापर्यंत जी मात्र दर्शवली जाते गावदेवी दहिसर संघाकरिता काय अप्रतिम फलंदाजी साई जो पहिल्या षटकामध्ये शांत होता तो या षटकामध्ये अगदी बरोबर लईमध्ये येताना पाहायला मिळतोय यावेळेस अखेरचा एक चेंडू हाताळण्याकरता पुन्हा एकदा अरमान सज्ज होतोय साईच्या विपक्षात लोअर फुल टॉस यावेळेस कट केला डीप मध्ये चालला चेंडू वेगानं अप साइड वरती जमिनीला घरंगळ्या करत नॅचरलिटीचा फायदा यावेळेस मात्र उपयुक्तता निसर्गाच्या या मैदानाची निश्चितच होईल ती अर्थातच सचिन 11 वसई संघाला 2 धावा मात्र निश्चित वाचतायत दुहेरी धावेने धावफलक वाधारतय धावफलक जाऊन पोहोचते 23 या आकड्यावरती ऑफस्टोनच्या बाहेरचा चेंडू होता स्क्वेअर ऑफ द विकेट स्क्वेअर ड्राईव्ह खेळ होता फुल टॉस बॉल होता थोडासा बॅटची फेस ओपन केली स्क्वेअर ड्राईव्ह खेळलं कव्हर पॉईंटच्या क्षेत्ररक्षकाला बीट केलं आणि या 2 धावांची धावफलक 23 वरती जाऊन पोहोचलंय आता स्वीप करायचं होतं टॉप द बॅट टोला बॅटच्या टोला लागलाय मिस टाइम झालाय मिड विकेटला झेल टिपला गेलाय क्षेत्ररक्षक तिथे तैनात होते सुहेल आणि सुहेलनं हा झेल टिपलाय सुहेल झेल संपलाय बॅट्समनचा खेळ विकेट पहिला गॉन थँक्यू 2 षटकांचा खेळ संपला मी तुमच्या दिशेने पुन्हा एक देतोय बघा बरेचसे फटके आजमावत होते साई रिव्हर्स अटेम्प्ट केला इनसाइड आउटचा फटका खेळण्याचा हा स्वीपचा फटका खेळण्याचा प्रयत्न केला रिप्लेमध्ये जरी आपण पाहिलं ना बॅटच्या टोला लागलाय पुढच्या जवळपास आणि तिथून चेंडू गेला होता समोरचे 2 षटकांचा खेळ 23 आहे 11.50ची सरासरी या सरासरी जर पुढे गेला प्रोजेक्टेड स्कोर जर पाहिला तर 55 आणि 60च्या मध्ये दिसतोय बघूया 55 आणि 60च्या मध्ये हा धावफलक थांबतोय की त्याच्या पुढे जातोय निश्चित थांबवण्याकरिता पुन्हा एकदा गॅटिंग मानकर वरती विश्वास दाखवलाय ओल्ड गन गॅटिंग मानकर फुल लोअर फुल टॉस यावेळेस उडवलाय गीतेशनं गॅटिंगच्या विपक्षामधला लगातारचा दुसरा षटकार थँक्यू लोअर फुलटॉस चेंडू होता लोअर फुलटॉस चेंडूला थोडासा बॉटम हँडचा वापरही झाला होता आणि चेंडूला पाठवलाय स्क्वेअर लेग बॉन्ड लाईनच्या बाहेर आता साईचा खेळ संपल्यानंतर नितेश रंगामध्ये आलाय क्रॉस बॅटर फटका खेळायचा होता एक धावे चेंडूवरती पूर्ण लेग बाईचा इशारा पण सकडनं होतोय पुढचा पाय थोडासा लेग स्टंपच्या बाहेर गेला होता क्रॉस बॅटर फटका एक धाव्याने धावफलक जाऊन पोहोचेल तो 30 कोलवटप्याचा चेंडू होता थोडस यॉर्क एक धावे चेंडूवरती पूर्ण करतोय धावफलक जाऊन पोहोचलाय 31 15 चेंडूचा खेळ आतापर्यंत पूर्ण झालाय हवे चेंडू आहे क्षेत्ररक्षक आहे नाही काय करू शकणार हवेचा झोका त्याच्या जोडीला फटका हळूहळू बॉन्ड लाईनच्या बाहेर
इथून नितेशच्या बॅटमधनं षटकार. थँक्यू. आता बघा प्रमुख अस्त्रावरती हल्ला गेलाय. गॅटिंगला आणण्यामागे पवित्र तोच होता, दबाव वाढवायचा होता, प्रेशर वाढवायचा होता. पण गीतेशने सांगितले मी रेडी आहे गॅटिंगचा सामना करण्यासाठी. अगदी बरोबर उल्लेख केला यावेळेस मात्र गॅटिंगला आणलं धावा थांबवण्याकरिता, गडी मिळवण्याकरिता, परंतु गॅटिंग वरतीच प्रतिहल्ला चढवलाय. अटॅक इज द बेस्ट वेपन. ओहो, वॉट अ बॉल, वॉट ए बॉल. यावेळेस मात्र फलंदाजानं यष्ट्या दाखवल्या, गोलंदाजानं त्या वाकवल्या. विकेटचं पतन. थँक्यू. एक चांगली इनिंग 2 षटकांनी सदली, 3 षटकांनी सदलेली इनिंग इथे समाप्ती झाली. आणि आपण स्क्रीनवरती जर पाहिलं ना तर पहिले 4 चेंडू ज्यावेळेला गॅटिंगनं हाताळले गेले होते लेफ्ट आर्म राऊंड द विकेटचा मारा होता. आता थोडासा एंड चेंज केला होता त्याने, लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट, ज्याचा डावखुऱ्या गोलंदाजाचा नॅचरल अँगल आहे. जे सेलिब्रेशन गॅटिंगने करायचं होतं ते सेलिब्रेशन राजू मिश्राने केले. त्याला कारण होतं कारण राजू मिश्राने तिथे सजेस्ट केलं होतं थोडंसं एंड चेंज करा, लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट या आणि तुमच्या नॅचरल अँगलनं चेंडू हाताळा, जेणेकरून तुम्हाला सक्सेस यश तिथे लाभेल. आणि तेच आपण पाहिलं होतं, सक्सेस लाभले. गीतेश ज्याच्या बॅटमधनं धावा येत होत्या त्यांचा विकेट इथे प्राप्त केलाय. धावा धावफलकावरती येत्या 37. 37 धावा. नवीन फलंदाज मैदानावरती दाखल झाले आहेत. प्रज्ञा. स्टार्ट चांगला आहे, असं नाही की स्टार्ट खराब आहे. इथून जर पाहिलं तर 17 चेंडूचा खेळ आतापर्यंत झाला. मी तुमच्या दिशेने येतोय. शेवटचा बॉल शिल्लक आहे. निश्चित पुनश्च एकदा गॅटिंग मानकर सज्ज होतात. फुल टॉस यावेळेस मात्र अपेक्षित नव्हता प्रज्ञा किणीला, त्यामुळं तेवढासा टायमिंग जुळून आला नाहीये. फंबल झाला क्षेत्ररक्षक, त्याचा लगेचच फायदा उचलला. चांगलं कॉलिंग यावेळेस मात्र पाहायला मिळालं. पहिलं धाव जोरात घेतल्यानंतर मात्र वेळ मिळाला आणि त्या वेळेचा सदुपयोग होताना पाहायला मिळते. 3 षटकांची समाप्ती बरोबर 13च्या सरासरीनं धावा धावफलकावरती लागल्यात. त्या 2 बाद 39. प्रथम फलंदाजी करत असताना गावदेवी दहिसर, विपक्षामध्ये सचिन 11 वसई. थँक्यू. 3 षटकांचा खेळ. धावा धावफलकावरती 39. इथून याच क्रमाने गेलं, याच वेगाने, याच करंट रन रेटने तुम्ही गेलात तर 65 धावा, 65 तिथपर्यंत पोहोचायचं आहे. पण टीम वसईचा संघ सांगतो इथून आम्हाला 65 नाही आहेत, 55 पर्यंत थांबवायचं आहे, 55 पर्यंत आम्हालाही थांबवायचं आहे प्रतिस्पर्धेला. आता ही 55 आणि 65 त्यामधली लढाई आहे. गावदेवी दायसरला 65 पर्यंत पोहोचायचं आहे, वसईला 55 पर्यंत थांबवायचं आहे. त्याची लढाई आहे. ओ काय प्रयत्न, राजू मिश्रा यांचा चांगला प्रयत्न. पहिला तर चेंडूला रोखलं, थांबवलं आणि त्यानंतर दुसऱ्या प्रयत्नामध्ये अटेम्प्ट केला होता. झेल नाही टिपला गेलाय, पण हा प्रयत्न चांगला आहे. कारण बॅटच्या कडेला ज्यावेळेला स्पर्श झाला होता चेंडू ट्रॅव्हल होत होता आणि त्यावेळेला हा चेंडूला रोखलंय आणि एक धावा या चेंडूवरती. आपल्या अनुभवाचा पूर्ण वापर राजू मिश्रा करत असताना पाहतात. वसई तालुक्याचं क्रिकेट बऱ्याच वर्ष राजू मिश्रानं चांगल्या पद्धतीने हाताळले आणि त्याचा उपयोग तो आपल्या संघाकरिता करून घेतोय. यावेळेचा चेंडू पुन्हा एकदा वेगानं, परंतु तेवढ्याच वेगानं बॅट फिरवली आहे. समोरच्या दिशेने चेंडू चालला लॉंग ऑन कडे. क्षेत्ररक्षक वाकला, झुकला, सगळं काही केलं, परंतु त्याच्याकरिता हा परिणाम मात्र वाईट राहिला. चेंडू सीमा पार येतोय, चौकार. थँक्यू. हा फटका बघा कसा खेळला होता. समोर क्षेत्ररक्षक आले होते, थोडंसं मिसफील्ड झालंय. म्हणून काल एका गोष्टीवरती चर्चा आपण केली होती. या मैदानावरचं क्षेत्ररक्षण काय दर्जाचं तुमचं होतं, किती चांगलं होतं, त्यावरती विजय आणि पराभव असं अंतरही आहे आणि विजय आणि पराभवाचं चित्र स्पष्ट होणार आहे. बॅटची काढा पंचांचा बोटवर. पाठीमागे राजू मिश्रा होते, यांच्या हातामध्ये जाऊन चेंडू विसावलाय. अजयला लाभलाय यश. गावदेवी दहिसरला लागलाय. हा 3रा धक्का गॉन.
ऑफस्टॉपच्या बाहेरचा चेंडू होता खेळण्याचा प्रयत्न जसा केला गेला होता थोडंसं उसळी घेऊन जाणारा चेंडू होता. रिप्लेमध्ये आपण पाहिलं तरी क्लिअर कट दिसून येते की पोझिशनमध्ये नव्हते. धावफलकावरती येत्या 44-44 9 चेंडूचा खेळ आता शिल्लक राहिलाय. न्यू बॅटर इन होताना पाहायला मिळत आहेत. गौरव फलंदाजी करण्याकरता डावकुरे आताचा फलंदाज आलाय. अजयला इथं मात्र यश प्राप्त होत असताना आपण पाहतोय. पहिल्या चेंडूवरती एकेरी धाव, तदनंतर चौकार आणि एकेरी धाव. परंतु आता डावकुरे आताचा फलंदाज यावेळेस मात्र दाखल झालाय. क्षेत्ररक्षणामध्ये बदल, बॅकवर्ड स्क्वेअर लेग, डीप मिड विकेट, लॉंग ऑन, लॉंग ऑफ आणि एक खेळाडू एक्स्ट्रा कव्हर वरती तैनात केलाय, तो अर्थातच गौरव करिता. अजय पुन्हा एकदा सज्ज होत असताना परिणाम ओव्हर दी विकेट. वेगवान चेंडू यावेळेस मात्र शोधावा लागला. अक्षरशः गीतामध्ये सांगायचं झालं तर धुंडो धुंडो रे साजना. उसली होती थोडीशी आणि त्याच्यानं चकित केलं या चेंडूला. आणि डावकुऱ्या गोलंदाजासाठी ही लाईन चांगली आहे, ऑफस्टॉपच्या बाहेर लाईन चांगली आहे. आणि तेच पाठीमागे राजू मिश्राने सांगितलंय अजय नाही ती समजलेली आहे. म्हणून या षटकाचा खेळ पाहिला तर धावांचा ओघ थोडासा कमी झालाय. 4 चेंडूवरती आतापर्यंत फक्त 5 धावा खर्च केल्यात अजय यांनी. आकोटाप्याचा चेंडू होता, बॅकफुटला नव्हतं, फ्रंटफुटला नव्हतं, थोडंसं बॉडी बघितली आपण फलंदाजी थोडीशी रिंग होती, त्याच्यामुळे हा फटका कन्वर्ट नाही होऊ शकला. फटका बॅटमध्ये नाही येऊ शकलाय. निर्धाव चेंडू, लागोपाठचे 2 निर्धाव बॉल. येस, बॉडी बॅलन्स योग्य नव्हतं बॅटर गौरवचं. यावेळेचा फटका हवेमध्ये खेळल्यात. अपिश इन टू द गॅप, चेंडू फ्लाय होईल का? 1 बाउन्स. ओहो, क्या बात आहे, चांगलं क्षेत्ररक्षण. इकडच्या क्षेत्ररक्षकाला की हा चेंडू जवळजवळ यावेळेस पंच द्विधा मनस्थितीमध्ये असतील की कोणता बॅटर हा आउट असणार आहे. येस, पंच निर्णय देतील. चला, खेळाडूने आपापसात चर्चा करू नका, पंच आहेत ते निर्णय देतील. मला वाटते डावकुरे आताच्या बॅटरला बाद दिलंय पंचांनी. गौरवला परतावं लागेल. विकेटचं पतन होताना पाहायला मिळते. 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावपलकावरती धावा झाल्यात त्या 4 षटकांचा खेळ संपलाय. धावाकडे रिप्ले जरी बघितला ना तर असं वाटलं होतं बाबा धावात कोण होणार आहे, त्याच्यावरती जी जुगलबंदी चालली होती. इथून 2 धावा पूर्ण केल्या होत्या. 3ऱ्या धाव्याचा प्रयत्न होत होता, त्यावेळेला कॉलिंग नव्हती. कॉलिंगमध्ये थोडीशी चुकी होती. 3री धाव घ्यायची आहे नाही आणि कशासाठी घ्यायची आहेत याच्यावरती चर्चा होती. कारण शेवटचा बॉल होता, डावकुरा फलंदाज स्ट्रायकर एंडला होता. आता स्ट्रायकर एंडला उजव्या हाताचा फलंदाज येणं आवश्यक होतं आणि त्याच वेळेला 3ऱ्या धाव्याचा प्रयत्न केला गेलाय. 4 षटकांचा खेळ, धावा आहेत धावफलकावरती 46. शेवटच्या 6 चेंडूचा खेळ शिरकलेला आहे. आता 6 मध्ये किती वळणार त्याच्यावरती चर्चा चालली आहे. आता 46 वर 4, 2 चौकार आहेत, 4 आकडे आहेत आणि 1 6 आहे. बॅटिंग करणारा संघ प्रयत्न करणार ते 2 चौकार पाहिजे, 1 सिक्सर पाहिजे, 14 धावा पाहिजे बाबा मला शेवटच्या बॉलवरती. तर क्षेत्ररक्षण करणारा संघ सांगणार इथून 4चं डिजिट वाढवायचं आहे, 4चं डिजिट आम्हाला 6 करायचे आहेत आणि फक्त 4 धावा द्यायचे आहेत. हे क्लिअर कट आहे. 46 धावा धावफलकावरती आहेत. अकोटप्याचा चेंडू होता, बाउन्सर आता ऐसा होता पण इतका वर गेला, पंचाने इशारा केलाय व्हाईट बॉलचा इशारा आणि त्यानंतर 1 फॉर द ओव्हरचा इशारा देखील पंचाकडनं झालाय. अकोटप्याचा चेंडू होता आणि तो चेंडू फलंदाजच्या डोक्यावरनं चेंडू पार झाला. 47 47 धावा धावफलकावरती आहेत. वेगवान चेंडू पुनश्च एकदा डॉट बॉल येत असताना पाहायला मिळतोय. बॅक टू बॅक यावेळेस मात्र चांगली गोलंदाजी करण्याचा प्रयत्न गोलंदाज युसुफच्या माध्यमातून. एक चांगला संघ बांधला. युवांबरोबर अनुभवाचा वापर यावेळेस मात्र वसई संघ करत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. जर तुम्ही पाहिलात तर गॅडिंग मानकर, राजू मिश्रा यांसारखे खेळाडू जे जवळजवळ 40च्या जवळ आलेत, परंतु त्यांच्यासोबतच जर पाहिलात तर अगदी 20-22 वर्षाचे देखील तुम्हाला खेळाडू पाहायला मिळतील. एकंदरीत चांगला संघ बांधलाय. यावेळेचा चेंडू वेगानं बॅट जवळ आला, स्टिकरकडे चेंडू लागतोय. गॅटिंगचं वेगवान क्षेत्ररक्षण, तेवढीच चांगली फेकी, परंतु तेवढ्याच वेगानं यावेळेस मात्र मैदान कव्हर केलं.
फलंदाज सिद्धेशनं एक धाव धावपलकावरती वाढती आहे. थोडेसे फ्रेश लेग होते. आपण पाहिलं तर आत्ताच फलंदाजी राहिला त्याच्यामुळे फ्रेश लेग होते, तितके नाही धावलेत म्हणून वेगानं ही धाव पूर्ण केली गेलेली. 48 धावा धावपलकावरती आहेत. फुलरलँड डिलिव्हरी ड्राईव्ह केले ऑन साईडला, चेंडू जातोय लॉंग वर क्षेत्ररक्षक वेगाने थोडंसं फंबल अलाउस टू बॅट्समन गेट सेकंड. दुसरी धाव देखील पूर्ण केली गेली. या 2 धावांशी धावफलका जाऊन पोहोचलाय 50 50 धावा धावफलकावरती. येस, क्षेत्ररक्षक फंबल केव्हा होतो हे जर तुम्ही निरखून पाहिलं तर पहिली धाव जी वेगानं घेतली जाते त्याचं दडपण आपोआपच फिल्डरवरती येताना पाहायला मिळतं. याकरिता तुम्हाला टेनिस बॉल क्रिकेटमध्ये पहिली धाव जास्त वेगानं घेणं गरजेचं असतं. यावेळेचा फटका वेगवान चेंडूवरती वेगवान प्रहार, आडवा बॅटनं चेंडू धाडलाय सीमा पार. फलंदाज सिद्धेशच्या बॅटमधून आलाय षटकार. थँक्यू. 56 धावा 56 56 धावा 56 धावा धावफलकावरती आहेत. म्हणून मी उल्लेख केला होता शेवटच्या षटकामध्ये किती धावा येणार. आतापर्यंत 10 धावा आल्यात. 2 चेंडूचा शिल्लक राहिलाय. अजून एक मोठा फटका, चेंडू चाललाय बॉन्ड लाईनच्या बाहेर, सरळ आउट ऑफ द पार, षटकार. थँक्यू. काय फटकेबाजी सिद्धेश. उद्देश क्लिअर आहे, उद्देश क्लिअर आहे. यायचं आहे, फटकेबाजी करायची आहेत आणि ते सिद्धेशने दाखवले आहेत. बॅक टू बॅक 2 षटकार, धावफलक 62 62. क्या बात आहे, काय दमखम दाखवलाय फलंदाज सिद्धेशनं. तुम्ही सिद्धेशची शरीराची उंची जर पाहिलीत ना तर ती तेवढीशी नाही आहे, परंतु त्याच्या फटक्यांची उंची जी होती ना ती त्याच्या खेळाची उंची प्रदर्शित करणारी होती. त्यामुळं म्हटलं जातं हिंदीमध्ये, आपका कद कितना बड़ा है ना वो मायने नहीं रखता, आपका काम कितना बड़ा है वो बहुत मायने रखता है बीच मैदान में. युसुफ लोअर फुलटॉस, यावेळेचा चेंडू राजू देखील चकलाय, बॅटर चकलाय. 22 स्वरूपी 1 धाव प्राप्त झाले. दुसरे धावेकरिता सिद्धेश परतलाय. दुसरीचा प्रयत्न यावेळेस मात्र फेकी राजूची योग्य दिशेनं, त्यामुळे 1च धाव मिळेल. दुसऱ्या धावेवरती फलंदाज बाद होईल. षटक क्रमांक 5 ची समाप्ती 22च्या 1 धावेने धावफलक झालंय 63 आणि जिंकण्याकरिता इथून मात्र धावा बनवाव्या लागणार आहेत त्या अर्थातच 64. एक सूचना मात्र नक्कीच तुकाराम सर आपण देणार आहोत की चालू सामन्यामध्ये जो विजयी संघ असेल त्यांनी तयारी ठेवायची आहे. लगेचच आपल्याला दुसरा सामना खेळायचा आहे. आयोजकांचा मानस आहे की हाफ क्लिअर केला जाणार आहे, त्यामुळं यशमित 11 अर्नाळा आपण देखील आपला संघ सज्ज ठेवायचा आहे. 64 धावांचा पाठलाग पाहणार आहोत आपण. तत्पूर्वी जाणार आहोत, एक ब्रेक घेणार आहोत. डीजे मास्टर कडून मधुर संगीत ऐकणार आहोत.
थँक्यू. पुन्हा एकदा आलेल्या सर्व खेळाडू प्रेक्षक मान्यवरांचे या मैदानावरती सहर्ष स्वागत आहेत. पांजू स्पोर्ट्स आयोजित पांजू ट्रॉफी 2024. चला सलामी जोडी त्यांच्या समोर असेल या चालू सामन्यातील विजेता संघ. चौसष्ट धावांचा पाठलाग करायचा आहे. चला मॅचच्या दिशेने जाऊया. एका बाजूला स्ट्रायकर एंडला राजीव मिश्रा, दुसऱ्या बाजूला अजय जोडी मैदानावरती आणि पहिले षटक हाताळण्यासाठी गोलंदाज रेडी होतोय. गोलंदाज अन्नू. पंचांचा इशारा, लेट्स प्लेचा इशारा. 64 धावांचा पाठलाग टीमला करायचा आहे. अनुभवी जोडी मैदानावरती आहेत. एका बाजूला एक्सपिरियन्स जसं वसई 1140+ संघ आहे, जिथून राजीव मिश्रांचा खेळ नेहमीच बहरलेला आहे. आज बघूया सचिन एलन वसईकडनं 64 धावांचा पाठलाग करायचा आहे. अकोट टप्प्याचा चेंडू होता, हुकचा फटका पाठीमागे एसटीच्या हाताने चेंडू गेला. दीपेजी माने पुन्हा एकदा जॉईन झाले. आता वसई वर्सेस दहिसर. आता कोणावरती कोण सर मारेल, कोणावरती कोण वरचढ ठरेल, ती लढाई आहे. वसई आणि दहिसर मधली ही जुगलबंदी आहे. येस डेफिनेटली. त्याच वेळेला तुम्ही पाहिलात ना तर यंग सेन्सेशन गोलंदाज आणि अनुभवी फलंदाज यामधले क्रिकेटचं द्वंद्व देखील पाहायला मिळणार आहे. पुन्हा एकदा राजू मिश्रा स्ट्रायकरकडे सज्ज होत आहेत. विपक्षात अन्नू. यावेळीचा चेंडू सोडलाय. ज्ञात होते व्हाईट बॉलचा इशारा. व्हाईट बॉलचा इशारा तिथून पंचाकडे आला. नक्की चांगला उल्लेख तुम्ही केला. एका बाजूला युथ आहे, तरुण सरसरता रक्त आहे, त्या एका बाजूला कित्येक उन्हाळे पावसाळे क्रिकेटमध्ये दिलेलं कित्येक वर्षाचं योगदान, अनुभवाचा भंडार आहे. एक जोश, एक होश, याची लढाई मैदानावरती. पायावरती चेंडू आदळलाय. अपील जरूर झाला, पण पंच सांगितलं थोडंसं इम्पॅक्ट बाहेर होता. बाहेर होता थोडासा पिचिंग, थोडासा बाहेरच्या दिशेनं हा चेंडू पायावरती आदळलाय. एक धाव लेगबाईची ऍड होईल धावफलकावरती. धावफलका जाऊन पोहोचलाय 2 वरती. पहिल्या षटकाचा खेळ सुरू आहे. 64 धावांचा पाठलाग. याचा अर्थ या 64 धावामध्ये 6-4 आहे. 6-4 म्हणजे प्रत्येक ओव्हरमध्ये एक 6 पाहिजे, एक 4 पाहिजे. 13च्या आसपासची सरासरी तुम्हाला राखायची आहे प्रत्येक षटकामागे. फुलर लँड डिलिव्हरी होती. अलॉंग द ग्राउंड चेंडूला खेळलाय. लॉंगॉनच्या क्षेत्रामध्ये फीड केले गेले चेंडूला. एक धाव या चेंडूवरती. पूर्ण 3 चेंडूचा खेळ पहिल्या षटकातला पूर्ण झालाय. धावा धावफलकावरती 3. निश्चित नशिबाची बाद देखील इथे छेडावी लागेल, कारण मगाच्या वेळेला वसई क्षेत्ररक्षण करत असताना हा चेंडू थोडासा उडून चौकाराकडे गेला होता. त्यामुळे या मैदानावरती खेळत असताना तुम्हाला नशिबाची साथ देखील असणं तेवढंच गरजेचं आहे. आणि ज्या दिवशी तुमच्या मेहनतीला नशिबाची साथ असते ना, त्याच वेळेस मात्र तुमचा खेळ बहरत असतो. पुन्हा एकदा राजू मिश्रा स्ट्रायकर एंडकडे सज्ज होतोय.
ओ खोलवर टप्प्याचा चेंडू उडवण्याचा प्रयत्न. यावेळेस मात्र पंच चर्चा करतील. निश्चित आवाज आलाय का याचा प्रश्न मात्र विचारला जातोय. हिदगुज केल्यानंतर निर्णय आमच्यापर्यंत पोहोचवला जाईल. परंतु चेंडूचा टप्पा जो होता तो अचूक टप्प्यावरती. जर पाहिलं तर अन्नूकडे तर आतापर्यंत हात खोलण्याची संधी त्यांनी फलंदाजांना दिलेली नाहीये. अजूनपर्यंत बांधून ठेवलंय बॅटर्सना. पूर्णपणे आपण जर पाहिलं तर ऑफस्टमच्या बाहेर चेंडू हाताळण्याचा प्रयत्न केला गेला तर खोलवर टप्प्याची गोलंदाजी फुलरले नव्हती. ऑफस्टमच्या बाहेर थोडासा ब्लॉक करण्याचा प्रयत्न गेला होता. आणि त्या प्रयत्नामध्ये अन्नू सक्सेसही झालेत. यशस्वी त्याकरता पंचांचा इशारा झाला. इट्स आउट. OUT आउट. पंचाकडनं इशारा झालाय. हा गडी बाज झालाय. एक संगीत ऐकूया आणि पुन्हा एकदा येऊया या पहिल्या षटकाच्या खेळामध्ये. आपण रिप्ले जरी पाहिला ऑफस्टमच्या बाहेर चेंडू हाताळण्याचा प्रयत्न केला होता. फुलरले नव्हती. ड्राईव्हचा प्रयत्न थोडासा जो आवाज आला होता आणि पंच त्याच दिशेने गेला. आवाज आला आणि बॅटच्या थोडशा बॉटम बॅट चेंडू लागलाय की काय आणि त्याच वेळेला चेंडू झेल टीपला गेला. महत्वाची विकेट आणि इन्फॉर्म फलंदाज बाद झालाय. या वर्षी खोऱ्याने दावा करणारा फलंदाज बाद झालाय. अन्नूला चांगल्या गोलंदाजाचं फळ मिळालंय आणि इथे राजू मिश्राच्या रूपानं एक मोठा धक्का लागलाय. निश्चित एक मोठा हदरा म्हणायला हरकत नाहीये. कारण ज्या पद्धतीनं राजू मिश्रा सध्याच्या घडीला बॅटिंग करतोय ती बॅटिंग मात्र अतिशय पाहण्याजोगी राहते. न्यू बॅटर इन झाल्यात. गॅटिंग आणखीन एक अनुभवी फलंदाज. गॅटिंग विपक्षामध्ये अन्नू पुन्हा एकदा सज्ज होतोय. आणखी एक वेगवान दांडीगुल. गॅटिंग आला गॅटिंग गेला. विकेटचं पतन. दोन विकेट आपण अन्नूच्या आताही जर विकेट पाहिला होता ना फिलरले ना डिलिव्हरी जसं आपण पाहतोय रिप्लेमध्ये गॅटिंग पहिला चेंडू फेस करत होते या चेंडूला आणि त्याच वेळेला फुलर लेन डिलिव्हरी हाताळली गेली होती आणि या फुलर लेन डिलिव्हरी सरळ यस्ती. बघा अन्नूचा चेंडू बघा. क्लीन बॉल. अन्नूला हातामध्ये चेंडू देताना कॅप्टनने विचारलं होतं की गोलंदाज काय करणार पण अन्नूनं म्हटलं होतं काही नक्कीच आपण आणूया. 2 विकेट आणूया हे अन्नूनं सांगितलं होतं आणि 2 विकेट हॅट्रिकच्या मोक्यावरती. www.com जशी वेबसाईट ती वेबसाईट क्रिएट www. ऑफस्टमच्या बाहेरचा चेंडू होता. स्क्वेअर कट करायचा होता. फिल्डिंग थोडासा चेंडू क्लीन पिकअप नाही करू शकले कव्हर पॉईंटचे क्षेत्ररक्षक. शेवटच्या चेंडूवरती सिंगल. 4 धावा या षटकामध्ये 2 विकेट. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. 64 धावांचा पाठलाग करताना वसईचा संघ सचिन 11 वसई संघ बुडलाय 4 वरती. आता 24 चेंडूचा खेळ आहे आणि 60 धावा करायचा आहे. आस्किंग रन रेट वाढलाय. थोडासा क्लाइम झालाय. 15च्या जवळ गेलाय. तो खाली येईल न येईल टेन्शन वाढलंय. एक गाणं ऐकूया आणि पुन्हा एक देऊया. थँक्यू डीजे मास्टर. 64 धावांचा पाठलाग करत असताना 4 धावांची सलामी पहिल्या षटकामध्ये दिली आहे सचिन 11 वसई संघानं. 4 वरती 2 फलंदाज माघारी परतले आहेत. फलंदाज नव्हे तर त्यांच्या संघाचे 2 आधारस्तंभ माघारी परतले आहेत. राजू मिश्रा आणि गॅटिंग मानकर यावेळेस मात्र अगदी स्वस्तामध्ये माघारी परतले आहेत.
इथून मात्र दोन नव्या दमाच्या खेळाडूंवरती पूर्णपणे जबाबदारी असणार आहे. एका बाजूला जर पाहिलात तर सोहेल आणि दुसऱ्या बाजूला अजय, या दोन नव्या खेळाडूंवरती इथं पूर्णपणे मदार असणार आहे. तर गोलंदाजीची धुरा सांभाळण्याकरिता कर्णधाराने यावेळेस मात्र चेंडू सोपावलाय, तो अर्थातच आशुतोष या गोलंदाजावरती. आशुतोष क्रमांक 2 गोलंदाज रेडी होतोय. सोहेल स्ट्रायकर एंडला सज्ज होतोय. मोठं आव्हान आहे, 24 चेंडू 60 धावांचं आव्हान पार करायचं आहे. ड्राईव्ह करायचा आता चेंडू बॅटच्या मधोमध नाही लागलाय. इनफिल्ड मध्ये फील्ड केलं जाईल. जोपर्यंत एक मोठा फटका येत नाही ना, त्यात तो टॉक्सचा आवाज, त्या फटक्यामधनं वाढणारा आत्मविश्वास, थोडासा क्लाइम होणारा कॉन्फिडन्स तो येत नाही ना, तोपर्यंत धावांचा पाठला इतका सोपा नाहीये. एक मोठा फटका पाहिजे टीमला, थोडीशी उभारी देण्यासाठी, एनर्जी देण्यासाठी तो मोठा फटका पाहिजे. अजय बघूया स्ट्रायकर एंडला आता सज्ज झाल्यात, तो फटका त्यांच्या बॅटमध्ये येतोय का. डेफिनेटली मोमेंटम थोडंसं शिफ्ट करणं गरजेचं आहे. इथून मात्र जर तुम्हाला 64 धावांचा पाठलाग करायचा आहे तर एखाद दोन मोठे फटके जे तुम्हाला आत्मविश्वास बिल्टअप करतील, तुमचा आत्मविश्वास दुणावतील, अशा फटक्यांची निवड करणं गरजेचं आहे. परंतु ही फटक्यांची निवड करत असताना थोडासा संयम देखील ठेवावा लागेल. यावेळीचा फटका अलॉंग विथ द कार्पेट खेळायचा होता. मिड विकेटवरती चांगलं क्षेत्ररक्षण, पुन्हा एकदा परतावं लागेल धावबाद स्वरूपात. आणखी एका बॅटरला विकेटचं पतन. सोहेल बॅक टू पेव्हिलियन. थँक्यू. प्रत्येक गोष्ट जर पाहिली तर आता थोडीशी बाजूला जाते ती टीम गावदेवी देसरच्या. आताही पाहिलं ना, धावबाद झालाय. इथून फटका खेळला होता अजयनं, कॉलिंग नव्हतं पण मिड विकेटला चांगलं क्षेत्ररक्षण झालंय. दोन्ही फलंदाज एका टोकाला होते, सोहेल आणि अजय, आणि त्याच कारणास्तव तिसरा धक्का लागलाय तो टीम सचिन 11 वसईच्या या संघाला. नवीन फलंदाज मैदानावरती रॉनियल सज्ज होतोय. नाही, तुम्ही जसा उल्लेख केला होता त्या मोमेंटमचा, शिफ्ट होणं गरजेचं आहे. पण काय माहिती का, आता डीजे वाला एक गाणं वाजवेल का ना वाजेल, पण ते अदनान सामीवाला गाणं थोडासा लिफ्ट करा दो, बिलकुल लिफ्ट करा दो, थोडासा लिफ्ट करावा लागणार आहे आणि चेंडूला बाहेर शिफ्ट करावा लागणार आहे. ऑफस्टमच्या बाहेर वाईट बॉलचा इशारा. थोडंसं जर लिफ्ट केलं, बॉन्ड लाईनच्या बाहेर चेंडूला शिफ्ट केलं, तर ज्या मोमेंटम नावाची गोष्ट तुम्ही उल्लेख केलाय तो कदाचित त्यांच्या दिशेनेही येऊ शकेल, अशी शक्यता नाकारता येत नाही. निश्चितच थोडासा संयम राखणं गरजेचं आहे, संयमानं खेळ करणं गरजेचं आहे. रॉनियल त्याकरिता आलाय, मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. यावेळीचा फटका पुन्हा एकदा उडवण्याचा प्रयत्न, पिकअप करण्याचा प्रयत्न, परंतु तुम्ही ज्यावेळेस बॅट फ्लो बघितला तर 2 साऊंड आले. एक बॅटला थोडासा बॉल ब्रश झाल्याचा आणि तदनंतर पायावरती आदळल्याचा. निश्चितच बॅटमधून धाव आहे हे पंच देखील दर्शवत आहेत आणि अगदी स्पष्ट ते चित्र मैदानाच्या आतमध्ये दिसत होतं. एकेरी धावेने धावफलक वधारतोय, धावफलक पोहोचलं जातंय 7 या आकड्यावरती. जसं तुम्ही उल्लेख केला, पंचांनी सांगितलं होतं थोडंसं इनसाइड एज लागलाय, पायावरती जरूर लागलाय, पण पहिला स्पर्श जो बॅटला झालाय त्याच्यामुळे अपील जरूर झालं होतं त्या पायचीचं, पण बॅटला पहिल्यांदा स्पर्श झाला. आणि बरेच वेळा काय आता IPL किंवा मागेच्या मॅच बघतो बाबा, स्नेकोमीटर लावावा लागतो, पण अशा मॅचमध्ये अनुभवी पंच असल्यानंतर काय करतंय ते आपण पाहतोय. तर अनुभव आहे, एक्सपिरियन्स आहे जे पंच आपण मैदानावर पाहतोय. तर त्यांच्याकडे स्नेकोमीटर सध्या ज्याचा उल्लेख केलाय, पण जे मीटर, जे अनुभवाचं मीटर, ज्यांच्याकडे इतके वर्ष जे क्रिकेट खेळल्यात, आता कित्येक वर्ष ॲज अ पंच म्हणूनही कामगिरी करतात, आणि तेच दर्शवलं होतं. निर्धाव बॉल, निर्धाव चेंडू हाताळलाय आशुतोषनं. पुन्हा एकदा तो सज्ज होतोय. आशुतोष चांगली गोलंदाजी राहिली या षटकामध्ये, त्याची फिंगर रोल केले होते चेंडूला, जरूर खोलवर टप्प्यामध्ये टाकण्याचा प्रयत्न झाला. थोडासा फंबल होतोय क्षेत्ररक्षक, परंतु फायदा उचलता येणार नाही. ओ क्या बात आहे, अचूक फेकी 2. इथं मात्र धावा घेण्याचा जर निर्णय घेतला असता तो अंगलट आला असता. एकेरी धाव धावफलकावरती वाढतीये, धावफलक जाऊन पोहोचते 8 या आकड्यावरती. आता टाळ्यांचा गजर बघा, डगआउट मधनं किती येतोय तो माहिती नाही गावदेवी देसरच्या, पण आतमधून येतोय. प्रत्येक खेळाडूला चीअर अप करतोय, प्रोत्साहन देतोय, कारण त्याची देहबोली बदलली. आता डगआउट मधनं आवाज यायला हवा ना, सचिन 11 वसईच्या डगआउट मधनं आवाज यायला हवा, तर आपल्या खेळाडूंना प्रोत्साहन मिळेल, थोडीशी एनर्जी मिळेल. कारण टाळ्यांचा आवाज, टाळ्यांचा गजर. शेवटचा अखेरचा एक चेंडू शिल्लक आहे.
शेवटचा बॉल शिल्लक आहे. धावा आहे धावफलकावरती 8 धावा धावफलकावरती आहेत. आता भरपूर वेळा वाट पाहिली आहेत, वाट लावायची वेळ आले आणि 30 काने एक फटका पाहिजे, एक स्ट्रोक पाहिजे. चला सचिन 11 वसई टाळ्यांचा गजर तुमच्या डगाउटमधनं येऊ द्या. मिड विकेटच्या डोक्यावर उत्तुंग असा षटकार 6 धावा. थँक्यू डीजे मास्टर. इथं मात्र धावांचा डोंगर सजवावा लागणार आहे. रॉनियल आणि त्याच्या साथीनं अजयला धावफलकावरती धावांचा विचार केला तर धावा आहेत या षटकारानं मात्र 14. पहिल्या षटकामध्ये धावा आल्या होत्या 4, दुसऱ्या षटकामध्ये धावा आल्या 10, धावा झाल्या 14. आता चेंडू शिल्लक राहिले आहेत ते 18 आणि बरोबर 18 चेंडूमध्ये धावा बनवायच्या त्या तब्बल 50. म्हणजे 18 चेंडू 50 धावा, 50 धावा 18 चेंडू. इथून जवळजवळ 17ची सरासरी गाठायची आहे. एखादं मोठं षटक कमबॅक करून देऊ शकतं सचिन 11 वसई संघाला. एकंदरीत जर पाहिलात तर तो प्रयत्न करण्याकरिता रॉनियल देखील दाखल झालाय. रॉनियलच्या फलंदाजीचा विचार केला तर गतवर्षीच्या या स्पर्धेमध्ये चांगली फलंदाजी त्याची राहिली होती. इथून मात्र तो पुन्हा एकदा तो कारनामा करण्याकरिता सज्ज झालाय. परंतु कर्णधारानं पहा आपलं ब्रह्मास्त्र पुन्हा उपसलंय. जो धावांचा ओघ त्यानं पहिल्या षटकामध्ये थांबवला होता तो अन्नू पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवरती येताना पाहायला मिळतोय. आपल्या कोट्यातील वैयक्तिक दुसरं आणि सांघिक तिसरं षटक हाताळण्याकरता अन्नू सज्ज होतोय ऑन मार्क. यावेळेस मात्र थोडासा फंबल झाला त्यामुळं मृत चेंडू घोषित केलाय पंचांनी. डेड बॉल. थोडे थांबल्यात रनअप मध्ये सुद्धा अडथळा आला होता. मी तुमच्या दिशेने पुन्हा एकदा येणार आहे या चेंडूच्या नंतर, कारण लढत आता 18-50 आहे त्यावरती चर्चा होईल. येस डेफिनेटली 18-50 धावा बनवायच्यात. पुन्हा एकदा अन्नू सज्ज होतोय. टप्प्याचा चेंडू कट करण्याचा प्रयत्न दिशाहीन यावेळेस मात्र दाखवला जाईल. पंच यावेळेस खूण दाखवतायत की वाईट बॉल. अतिरिक्त 1 धाव धावफलकावरती वाढती धावफलक जाऊन पोहोचतंय ते निश्चित 15 या आकड्यावरती. 18-49. बघा डीजेवर गाणी वाजल्यात. आता गाणी वाजल्या तर रॉनी वाजायला हवा. रॉनीची बॅटही चालायला हवी मॅच मध्ये. जर त्याच्या बॅटमध्ये धावाला तुम्ही उल्लेख केलाय मागची स्पर्धा या खेळाडूने गाजवले. खोलवा टप्प्याचा चेंडू होता, ड्राईव्ह केला ऑन साईडला, चेंडू जातोय वेगानं लॉंग ऑनच्या रिझामध्ये. चेंडूने थोडंसं टर्न बदलला होता, थोडंसं वळण आलं होतं पण इतकं नाही आलं की ज्याच्यानं बीट होईल क्षेत्ररक्षक. सिंगल रन धावफलकावरती ऍड होईल. धावफलक जाऊन पोहोचला 16, 16, 17 चेंडूचा खेळ शिल्लक आहे आणि 17 चेंडू मध्ये 48 करायचं. आव्हान असं नाहीये की पार होणार नाहीये, पण पुढच्या 17 चेंडू मधले किमान 6 किंवा 7 चेंडू तुम्हाला मोठे फटके खेळायचे आहेत. 17 मधले 6 किंवा 7 मोठे फटके यायला. डेफिनेटली मोठ्या फटक्यांची निवड करत असताना मात्र गडी गमावला जाणार नाही याकडे देखील लक्ष ठेवावं लागणार आहे. कारण या अगोदरच 3 फलंदाज गमावल्यात फलंदाजी करत असताना. अर्थात सचिन 11 वसई संघानं थोडासा पायामध्ये दुखापतग्रस्त वाटला अजय, त्यामुळे दुसऱ्या धावेपासून तो थोडासा वाचला आणि इथून मात्र अन्नू पुन्हा एकदा सज्ज होताना पाहायला मिळतो. अन्नू ऑन मार्क. अखूट टप्प्याचा चेंडू जास्त उसळी घेणारा पंच कळवतायत. यावेळेसचा चेंडू केवळ सूचना दिली आहे गोलंदाजाला. चला बाहेरून खेळाडूंनी तेवढीशी चर्चा करू नका. पंच आहेत, योग्य तो निर्णय त्यांच्या बाजूने देखील घेतला जाईल आणि कोणत्याही संघाचं नुकसान होणार नाही याची देखील काळजी आमचे पंच निश्चित घेणार आहेत. वन फॉर दी ओव्हर. सूचना दिली आहे, तंबी दिली आहे गोलंदाजाला की हा बॉल जो आहे तो तुम्ही उसळी घेणारा हाताळलाय
आणि हे अस्त्र आता तुम्ही पुन्हा वापरू शकणार नाहीयेत। सध्याच्या मोसमामध्ये IPL ला तुम्ही 2 वेळा बाउन्सर मारू शकताय, परंतु इथं चालणार नाहीये। अन्नू पुन्हा एकदा सज्ज होतोय। यावेळेचा चेंडू जास्त अतिरिक्त खांद्याचा जोर दाखवण्याचा प्रयत्न अन्नूनं। एका अनुभवी गोलंदाजाला एका इंटरव्ह्यू मध्ये प्रश्न विचारला गेला की त्याला विचारलं की गोलंदाज नो किंवा वाईट बॉल का हाताळतो किंवा केव्हा हाताळतो, तर त्यानं सांगितलं की जेव्हा गोलंदाज आपल्या क्षमतेपेक्षा जास्त काही पलीकडचं करण्याचा प्रयत्न करतो तर त्यावेळेस तो चेंडू दिशाहीन किंवा अगदी ओव्हर दी वेस्ट साईड हाताळला जातो। म्हणजे ज्या हाताने चेंडू हाताळताय तो हात कसा आहे किंवा पुढचा हात कसा आहे या दोन्ही गोष्टीवरती डिपेंड असतो। वेगवान चेंडू, वेगवान गोलंदाजी आपण अन्नूची पाहिले। कारण जरी उजव्या हाताचा गोलंदाज असला ना तरी उजव्या हाताच्यापेक्षा डावा हात किती लवकर खाली येतोय, जो हाय एम ॲक्शनवाला गोलंदाज असतो तो किती वेगाने खाली येतो त्याच्यावरती हा किती वेगाने पुढे येणार याच्यावरती। जसं तराजू आहे ना, हा हात खाली आला तर हा वेगाने येणार, तसा खेळ असतो। एक धावफलकावरती ऍड होईल। येस डेफिनेटली स्ट्राईड, प्री स्ट्राईड आणि फॉलो थ्रू या 3 गोष्टी देखील तेवढ्याच महत्वाच्या आहेत। पुन्हा एकदा रॉनियल स्ट्रायकरकडे यावेळीचा चेंडू शॉर्ट आर्म जॅब, रॉनियलच्या बॅटमधून मोठा फटका, परंतु मैदानाच्या आतमध्ये थांबवला जाईल। चांगला झेल कंप्लीट केलाय, परतावं लागेल रॉनियलला, विकेटचं पतन। थँक्यू। आकू डब्याचा चेंडू होता, आकू डब्याच्या चेंडूला थोडंसं आपण पाहिलं तर हवेत खेळलं, चा फटका जरूर खेळला पण एलिव्हेशन होतं, तितक्या लांब नाही खेळू शकलायत आणि परतावा लागलाय ते रॉनिलला। युसुफ नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल झाला। अन्नू जो फॉर्म मध्ये गोलंदाज आहे त्याचा फॉर्म कायम आहे, टप्पा कायम आहे, वेगवान पद्धतीनं चेंडू आता येतोय जसा तुम्ही उल्लेख केला होता फॉलो थ्रूचा, आणि फॉलो थ्रू आहे, आय एम ॲक्शन आहे, त्याच्यामुळे वेग आहे, स्पीड आहे आणि तोच आपण पाहिला आहे। इथून 2.5 षटकांचा खेळ आतापर्यंत पूर्ण होताना धावा आहेत धावफलकावरती 18। येस निश्चितच 18 धावांवरती थांबवलं गेलंय। अन्नूने काय भन्नाट गोलंदाजी केली या पहिल्या षटकामध्ये। मॅन्डेटरी पॉवर मध्ये केवळ 4 आतापर्यंत देखील धावा त्यानं खर्ची घातल्या त्या 4। यावेळेचा चेंडू पुन्हा एकदा बाहेर चाललाय। या षटकामध्ये जर तुम्ही पाहिलात तर बॅटमधून धावा कमी आल्यात परंतु अतिरिक्त धावा जास्त खर्च केल्यात अन्नूनं। पुन्हा एकदा वाईट बॉल, धावफलकावरती धावा जाऊन पोहोचतायत ते अर्थातच 19 धावा धावफलकावर 64 धावांचं जे लक्ष्य समोर ठेवलेलं आहे याचा अर्थ 45 धावा अजूनही करायचे आहेत। 13 चेंडूचा खेळ शिल्लक आहे आणि 45 धावा अजूनही करायचे आहेत। शेवटचा चेंडू फुलटॉस कमरेच्या वर आहे, पंचांगाने इशारा आला इस बीमार याने नो बॉल। चला एक काहीतरी घडलंय, इथून थोडस मोमेंटम ज्या गावाची गोष्ट चेंज होईल न होईल, चेंडू सीमारेषा पार गेलाय। हे गाणं ऐकूया आणि पुन्हा एकदा देऊया। थँक्यू। हा जर फटका पहिल्यांदा फुलटॉस बॉल होता, जसा गोष्टीचा उल्लेख करतोय, खांद्याचा अतिरिक्त जोर देण्याचा प्रयत्न करतोय वारंवार आणि हा चौकारानं काय थोडस मोमेंटम शिफ्ट होईल का, कनेक्शन आलाय। निश्चितच संधी दिली आहे, नशिबाची संधी यावेळेस मात्र धावून आली युसुफ करिता आणि 2 हाताने ती कबूल केली त्यानं। धावफलकाला 5 धावा वधारत आहेत, धावफलक जाऊन फ्लाय पोहोचतोय 24 या आकड्यावरती। आता पहा 40 धावांकडे सामना येतोय। हा एक चेंडू तेवढाच महत्वाचा असणार आहे या षटकातील अन्नूचा। आखू टप्प्याचा नो नो नो, या अगोदरच पंचांनी तुम्हाला तंबी दिली होती आणि त्यामुळे फ्री हिटची संधी अजूनही कायम असणार आहे। नशिबाची साथ अन्नूला थोडीशी होती, कारण हा चेंडू जर बॅटवरती आला असता तर तो देखील नोच असता आणि धावा देखील गणल्या असत्या। एक धाव धावफलकावरती वधारते आहे, धावफलक 25 वरती पोहोचते। म्हणजे आजच्या युगामध्ये जर सांगितलं तर जीपे वरती एटीएम वरती काही पेमेंटची लिमिट आहे, तसा हा चेंडू हाताळताना लिमिट होती। एक वेळा तुम्ही तो वापरला, स्वाईप केलंय, पुन्हा एकदा स्वाईप करता येणार नाहीये, तसा खेळ होता। नोचा इशारा याचा अर्थ स्कीम जारी आहे, ती फ्री हिट वाली स्कीम आहे ना ती कंटिन्यू आहे।
तिथे बघूया एक मोठा फटका, एक बिग हिट. मजा येणार आहे मॅचला. एक मोठा फटका आला तर मॅच मध्ये कमबॅक करेल. एक चांगला चेंडू मॅच वरती पकड घट्ट बसवेल. एक चांगला स्ट्रोक, चौकार, षटकार. स्कीम ऑन आहे, बिल्कुल जारी है, जारी है, जंग जारी है, स्कीम पण जारी है. ये क्रिकेट का खेल है, यहाँ पर पल में हीरो और पल में झिरो होते हुए हमने लाखों को देखा है. पहा पहिल्या मॅन्डेटरी पॉवर प्लेचा विचार केला तर 4 धावा आल्या होत्या. इथून मात्र आतापर्यंत जर पाहिलात तर त्यानं तब्बल 12 धावा खर्ची घातल्यात. इथे थोडंसं एक्सपिरियन्स खेळाडूने जवळ येणं, थोडंसं गोलंदाजाच्या बाजूनं थोडंसं समजावणं गरजेचं आहे आणि त्याची उणीव थोडीशी जाणवते. अन्नू एकरी बाजूनं गोलंदाजी करण्याचा प्रयत्न करतोय आणि तो आतापर्यंत महागडा ठरला या षटकामध्ये. पुन्हा एकदा अन्नू. अकुटप्प्याचा हा चेंडू पुन्हा एकदा दिशाहीन चाललाय बाहेर. वाईट बॉल. अतिरिक्त एक धाव धावपलकावरती वाढतेय आणि धावपलक जाऊन पोहोचलं जातंय ते निश्चितच 27 या आकड्यावरती. आता ही 27 आहे का इथून 27 आहे ते बघूया ना. 27 धाव फलकावरती आहेत आणि हे षटक असं चाललंय ना. समोर एक्सप्रेस गाडी आहे पण हे षटक आहे मालगाडी सारखं आहे. ते एक्सप्रेस गाडी सारखं नाही, मालगाडी सारखं आहे. जशी मालगाडी येते ना 50, 55, 60 डब्याची, तसं हे षटक संपत नाहीये, लांब लचक आहे. येस, या 6व्या चेंडू करता 5 बॉल अन्नूने टाकलेत. म्हणजे 6व्या चेंडू करता 6वा बॉल त्याला अजून टाकायचा आहे. तब्बल आतापर्यंत त्याने जर विचार केला तर 10 चेंडू हाताळल्यात. 10 मला वाटते 10 पेक्षा अधिक चेंडू हाताळले असावेत. एकंदरीत 12 चेंडू त्याने हाताळल्यात. सर्वाधिक लांबचं षटकचा विचार केला तर पुन्हा एकदा तो विक्रम पाकिस्तानच्या मोहम्मद सामीच्या नावावरती आहे, ज्यानं 17 चेंडूचं षटक हाताळलं होतं ओडीआय क्रिकेटमध्ये. आतापर्यंत या पांजू स्पोर्ट ट्रॉफीमध्ये जर विचार केला तर 12 चेंडू त्याने हाताळले आहेत. म्हणजे या स्पर्धेतलं सर्वाधिक लांब लचक षटक जे आहे ते निश्चितच अन्नूच्या नावावरती राहिलंय. पण ISPL मध्ये पाहिलंय ना एक तसं ते टेप बॉल वाले षटक पहिलं, ते पण होतं ना असंच लांब लचक षटक होतं. आणि ह्या आताही ते चाललंय म्हणून मी उल्लेख केलाय. धावा धावपलकावरती 27. तेरा चेंडूचा खेळ शिल्लक आहे. 37 धावांची आवश्यकता आहे. या चेंडूवरचा फटका म्हणून त्या गोष्टीचा उल्लेख केला होता. एक फटका, एक चांगला स्ट्रोक आणि एक चांगला चेंडू. अनु तुम्हाला हाताळायचा आहे. शेवटचा बॉल. साईडला चेंडू खेळायस किंवा मध्ये क्षेत्ररक्षक वेगाने चेंडू पर्यंत पोहोचला. एक धावे चेंडूवरती पूर्ण. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जातोय. 2 धावा या चेंडूवरती पूर्ण केल्या गेल्यात. 2 धावांनी धावफलक जाऊन पोहोचला 29. आणि आता धावा पाहिजे. 12 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. 35 वर्षाची परंपरा या स्पर्धेसाठी सुद्धा आहे. 35 अजूनही करायचे आहेत. 12 चेंडूचा खेळ राहिलाय. 35 ची आवश्यकता आहे. कोणाच्याच पडणारी पसंती धावसंख्या आहे ते पाहणार आहोत. पण एक संगीत ऐकूया, धून ऐकूया आणि पुन्हा एकदा मॅचच्या दिशेने येऊया. थँक्यू. 12 चेंडूचा खेळ आहे. 35 धावांची आवश्यकता आहे. एकविरेचं सुंदर असं गीत वाजलं गेलं आणि नुकतीच जी एक यात्रा कार्ला गडावरती चैत्र सप्तमीच्या दिवशी पार पडली गेली होती आणि तेच आई एकविरेचं गाणं डीजे आमचे अक्षय याच्या माध्यमातून वाजवलं गेलं. 12 चेंडूचा खेळ आहे. 35 धावांची आवश्यकता आहे. ओके, थोडासा खेळ बदललाय. खेळ बदलाय, खेळणे का ढंग बदलाय, खेळाचा रंगही बदललाय. आता या रंगामध्ये अजून रंग उधळले जातात की रंगाचा थोडासा बेरंग होतोय. 12-35. 12 चेंडू 35 धावा असताना गोलंदाजी मार्क वरती अमित आलाय. आणखीन एक डावकुरी आताच्या गोलंदाज. वेगवान मारा अगदी पडल्यानंतर भन्नाट वेगानं ट्रॅव्हल झाला यष्टीरक्षकाच्या दिशेने. मात्र शोधावा लागला बॅटर अजयला. डॉट बॉलची सांगता. 11 चेंडू 35 धावांची आवश्यकता. खोलवा टप्प्याचा चेंडू होता. अमित थोडासा आश्चर्यचकित झाला की चेंडूला तो बाउन्स आला. यस्यांच्या वरनं गेला थोडासा. तो बाउन्स न यस्ती थोडासा वरून चेंडू पार झालाय. बॅटच्या खालच्या टोकाला लागतो. धाव घेण्याचा प्रयत्न स्वतः यष्टी रक्षक जातात. एक धाव या चेंडूवरती पूर्ण.
डावखुरा गोलंदाज आहे, थोडासा आत येणारा चेंडू होता. एक धाव या चेंडूवरती 10 चेंडूचा खेळ शिल्लक राहिला. 34 धावांची आवश्यकता अजूनही विजयासाठी आहे. 10 चेंडू आणि धावा करायच्या आहेत 34. 10-34 ची आवश्यकता. वेग पहा, बॅट अगोदर येण्याच्या बॉल फ्लाय होतोय. यावेळेचा चेंडू ओळखला, समोरच्या दिशेनं खेळला फटका. युसुफनं लांब 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 वरचा षटकार. चेंडू मला मिळालेले आहे. भले संकट भरपूर आहेत, पण आता संकटाचा सामना तुम्ही कसा करता त्याच्यावरती डिपेंड आहे. या षटकांना धावफलक जाऊन पोहोचलाय तो 36. बॅक टू बॅक 6. युसुफ काय फटका खेळतोय. 6 बॅक टू बॅक 2 षटकार. थँक्यू. धावफलक बघा 42 42 वरती धाव होत आहे. 22 धावांची अजून आवश्यकता आहे. 8-22. आता ती नायगावरनं चर्चगेटच्या दिशेने जाणारी लोकल आहे का नायगावरनं विरारच्या बाजूला. 8-22 ची लोकल पण पकडायची आहे ती वसईच्या टीमला. 8 चेंडू 22 धावा 2 षटकार आपण पाहिलेत. युसुफ ऑन फायर, रेग्युलरली फायर करतोय युसुफ. 2 षटकार आपण पाहिले युसुफच्या बॅटमधनं. आता दबाव गोलंदाजावरती सुद्धा आहे. 1 षटकार पाहिला लॉंग ऑनला 6. चेंडू खाली राहिला फील्ड करतोय तिथून. एक धाव या चेंडूवरती पूर्ण जलद गतीने पूर्ण. 22चा इशारा पण संघ नव्हतोय. एक धाव धावफलकावरती पूर्ण. 7 चेंडू आणि धावा करायच्या त्या 21. हा चेंडू फार महत्वाचा असणार आहे या मॅचच्या दिशेनं, कारण 7 चेंडू आणि धावा बनवायच्या निश्चितच 21. हा एका चेंडू जर विचार केला तर या एका चेंडूनं मोठा परिणाम हा दोन्ही संघांवरती होऊ शकतो. कारण जर पाहिला तर षटकार आला तर 6-15 वरती सामना येईल, परंतु एखादा डॉट बॉल आला तर वसईच्या दिशेनं हा सामना थोडासा लांब जाईल. त्यामुळे हा चेंडू तेवढाच महत्वाचा दोन्ही संघाच्या दृष्टीने. नक्की म्हणजे वेगळ्या भाषेमध्ये सांगायला तर जसं प्रशांत म्हणतात ना, आखरी गेंद शेष दोनों के लिए विशेष. दोन्हीसाठी महत्वाचा चेंडू आहे. निश्चितच. चला, जास्त वेळ घेतला जातोय. आयोजकांचं विशेष लक्ष या सामन्याने वेधलंय, कारण या सामन्यामध्ये अधिकचा वेळ घेतला गेलाय. चला, या एका षटकानंतर आपण दुसऱ्या सामन्याची लगेच नाणेफेक करणार आहोत. यशमित 11 अर्नाळा आणि चालू सामन्यातील विजयी संघ दोघांनी सज्ज राहायचंय. अकुटप्पाचा चेंडू शॉर्ट जाब. यावे चेंडू फेकलाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. अजयच्या बॅट मधून या षटकातला 3रा षटकार. बिग ओव्हर, मोठं षटक पाहिजे होतं. 20 धावांचं षटक आले मागचं. आता तिथे 20 आले तर 15 पाहिजे. 6 चेंडूचा केस शिल्लक आहे. 15 धावांची इथून आवश्यकता आहे. 4 षटकांचा केस संपलाय आणि 4 षटकांचा धावा आहे त्या धावफलकावरती 49. तिथे जर कंपॅरिझन पाहिलं ना तर इथे 46 होत्या. 4 षटकांचा केस संपला, तिथे 46 होत्या, इथे 49 आहेत. त्यांनी तिथे 17 केल्या होत्या, तुम्हाला 15 करायचे. ज्या खेळाडूने त्या धावा केल्या होत्या त्या खेळाडूच्या हातामध्ये चेंडू दिलाय. ज्या सिद्धेशनं 2 षटकार अख्ख्या षटकामध्ये खेचले होते, तो सिद्धेश गोलंदाजी मार्क वरती येताना पाहायला मिळतो. म्हणजे धावा बनवल्यात त्यालाच धावा रोखण्याची जबाबदारी दिली आहे. आणि ज्याने धावा दिल्या तो आता बॅटिंग वरती आलाय. ज्यानं बॉलिंग करताना धावा दिल्या तो बॅटिंग वरती आहेत. युसुफ, आता युसुफला ती संधी आहे. 6-15. आजूबाजूला बघितलं तर तो 2 बंदर आहेत. इथे आहे तिथे आहेत. फक्त बंदरावरती नाव कोणाची सुखरूप पडणार, गावदेवी दहिसर की सचिन 11 वसई. हा, निश्चितच. यावेळेस मात्र कोणाचा परतीचा प्रवास सुरू होणार आणि कोण मात्र दुसऱ्या सामन्यामध्ये यशमित 11 अर्नाळा संघासमोर 2 हात करणार, हा तुम्हा आम्हा सर्वांचा प्रश्न आहे. परंतु या प्रश्नाचं उत्तर हे निश्चितच या 6 चेंडूवरती मिळणार आहे. डीपमध्ये 3 खेळाडू, ऑन साइड वरती 4 खेळाडू, बॅकवर्ड स्क्वेअर लेग, मिड विकेट स्क्वेअर लेग आणि एक लॉंग ऑन वरती खेळाडू. पहिला चेंडू खोलवर टप्प्याचा खोदून काढण्याचा प्रयत्न चालला. चेंडू समोरच्या दिशेनं, क्षेत्ररक्षक वेगानं, तेवढ्याच वेगानं अजय दुसऱ्या धावेकरता परतलाय.
दोन धावा निश्चित पूर्ण होत आहेत. दुहेरी धावेने धावफलक वाधारत आहे, धावफलक जाऊन पोहोचतंय ते अर्थातच 51 सांघिक अर्धशतक धावफलकावरती लागलं जात आहे. फलंदाजी करणाऱ्या सचिन 11 वसई संघाचं. 5 चेंडूचा खेळ आहे, 13 धावांची आवश्यकता आहे. गोलंदाज पुन्हा एकदा रेडी होतोय. खाली राहिल्या थोडासा खाली राहिला चेंडू. सिद्धेश ज्यानं धावा केल्यात, युसुफ ज्याच्या बॉलिंग वरती धावा केल्यात, मौका सभी को मिलता है, बिल्कुल मिलता है. मौका दोघा नाही आहे. सिद्धेश कुरगोडी करतोय का युसुफ पुन्हा एकदा काउंटर अटॅक करतोय. सिद्धेश पुरच एकदा युसुफच्या विपक्षामध्ये. यावेळेचा चेंडू पुन्हा एकदा खोलवर टप्प्यावरती बॅटची काढा घेऊन बॅकवर्ड पॉइंट मध्ये चेंडू अडवला जाईल. केवळ एकच धाव युसुफला मिळणार आहे. आता पहा 3-12ची गरज आहे. इथून मात्र जर पाहिला तर शेवटच्या 3 चेंडूवरती युसुफच्या विपक्षामध्ये 13 आल्या होत्या. आता इथून त्यांना बनवायच्या त्या 12. 3 चेंडू 12 धावा. तिथे 13 आल्या तेव्हा म्हटलं तर बाबा काहीतरी 3-13 करून टाक, पण आता 3-12 आहे. इथून छोटा प्रेक्षक आहे तुझा, तो 3 चौक 12 आहेत, म्हणजे प्रत्येक बॉलवरती चौकार पाहिजे. हवे चेंडू केलाय, क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली नाहीयेत. चेंडू गेला त्याच्या डोक्यावर. चौकार की षटकार, 30 कहाणी आहे. 50चा इशारा, बिग हिट, षटकार, 6 धावा. थँक्यू. तिथे आल्या होत्या 6, तिथे पाहिजे 6. 2-6 पांजू ट्रॉफीचा थरार पाहत राहा. 2-6चा मॅच आहे. नक्कीच. परंतु तिकडच्या 2 खेळाडूंची जर तुम्ही बॉडी लँग्वेज पाहिलीत ना, तर मिड विकेट वरचा खेळाडू स्क्वेअर लेग वरच्या खेळाडूला सांगण्याचा प्रयत्न करतो की तू ओव्हर रन झालास. चेंडू तुझ्या रीच मध्ये होता, परंतु अडवण्याचा प्रयत्न चुकीचा झाला, त्यामुळे षटकार आलाय. 2 चेंडू 6 धावा अजय स्ट्रायकर यांकडे. यावेळेचा चेंडू गती परिवर्तन. दुसऱ्या धावेचा प्रयत्न निश्चित होणार नाही. युसुफने सांगितलंय थांबा, ही जबाबदारी मी घेतोय, हे इंद्रधनुष्य मी पेलणार आहे. काय सामना आहे प्रेक्षकांनो. एकदा जोरदार टाळ्या व्हायला हरकत नाहीये या मॅच करिता. 1 चेंडू आणि जिंकण्याकरिता धावा बनवायच्या त्या 5. 1 चेंडू 5 धावा. हायलाइट वाला जसा हायफाय वाला असतो ना, आणि या दीपेची कबड्डी तर आपण पण करता, म्हणजे जसं हायफाय वाला पंच मारतो ना, तसं आहे. 5 धावांची आवश्यकता. याच्या अर्थ षटकार पाहिजे, सिक्सर पाहिजे. शेवटचा बॉल शिल्लक आहे. 1-5चा मॅच. शेवटचा बॉल युसुफ. खेळ खल्लास. चला युसुफ, तिकडे जाऊच नका तुम्ही. तुम्हाला लगेचच इकडे यायला पाहिजे. नो डाऊट प्लेअर ऑफ द मॅच युसुफ. अगदी गेलेल्या मॅच मध्ये ज्यानं रंग भरले तो युसुफ आहे या सामन्याचा सामनावीर. चला युसुफ या. वेल प्लेड. निश्चितच एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत युसुफच्या या खेळीकरिता. ज्यावेळेस शेवटच्या चेंडूवरती 5 धावांची गरज होती, काय कॉन्फिडंट ना त्यानं सांगितलं की थांबा अजय, इथं तुम्हाला मी थांबवतोय आणि ही जबाबदारी मी घेतोय. आणि जबरदस्त खेळ. चला अर्णयाचा कर्णधार आलाय. राजू आपला कर्णधार देखील पाठवा. लगेच आपण टॉस पण करणार आहोत. 4 षटकांची लढत असणार आहे, हे लक्षात घ्या. 4 षटकांची लढत. आणि क्या बात है. ट्रू स्पोर्ट्समनशिप राजू मिश्रा यांची. युसुफच्या या खेळी करता 500 रुपयाचं पारितोषिक आलंय. ते अर्थातच राजू मिश्रा यांच्याकडून. मी राजू आपणास विनंती करेन, राजू आपण या. राजू प्लीज आप आइए. हाँ वैसे भी रुकने वाले. चला आप आपके हाथ से दे दीजिए. क्या बात है. कॅमेरामन जरा ही दृश्य टिप्पा. 500 रुपयाचं पारितोषिक युसुफ यांना मिळते राजू मिश्रा यांच्याकडून. सुपर इनिंग. जबरदस्त. मला वाटतं युसुफ आपल्या आयुष्यातील सर्वोत्कृष्ट खेळ असावी. यानंतर आमचे मान्यवर आहेत, मी त्यांना विनंती करतो प्लेअर